बँकेत सांगा की तुम्ही सामान घेऊन जाऊ शकता किंवा मी पैसे देतो, याच्याकरता मी तुम्हाला 5 मिनिटं देत आहे. तुम्ही सर्व आपसामध्ये विचार करा आणि मला सांगा. हां सर, मी पण काय बोलत आहे, मी 3 वेळा बँकेत गेलो. आता तो विषय नाही. आता जप्तीत दिवसात ते सांगा. तुम्ही नाही, 3 वेळा द्या. ऐकून घ्या, मी नाही. बँकवाला नाही आहे हे समजून बोला. मला तुमच्या घरातलं सामानाशी, मला बँकेशी, तुमच्या पैशाशी काही घेणं नाही आहे. ही कारवाई आहे. या कारवाई मला करायची आहे. तुम्हाला समजा ही कारवाई थांबवायची असेल तर मला तुमच्या मागच्या विषयावर मला सांगायचं नाही. फक्त एवढं सांगा की सर माझ्याकडे पैसे जमले आहे, हे मी भरतो किंवा माझ्याकडे सामान पैसे जमले नाही, मी सामान घेऊन जातो. 2 गोष्टी बोला. 2च गोष्टी बोला. बाकी नाही. सर मी बँकेमध्ये जाऊन बोललो आहो ना. मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही बँकेत गेले काय बोलले काय. आता जप्तीच्या प्रोसेसला आता आम्ही ते जप्तीच्या प्रोसेसला ही जप्तीची प्रोसेस आली कशी, त्याच आली. आम्ही तुमच्याकडे कोर्टाचा ऑर्डर घेतला. हो पण सर मी बँकेत गेलो, बँकेवाले ऐकायलाच तयार नाही. बँकवाले म्हणते बँकेत मला एकसाथ पैसे द्या. ठीक आहे, बँकेत आता माझी दुकान डुबली, माझ्या दुकानामध्ये 12 लाख रुपये माझी डुबली. तुमच्या पर्सनल मॅटरची मला काही घेतलं नाही. तुमची दुकान डुबली, तुमच्यावरती अन्याय झाला, तुमच्या बँकेने ऐकलं नाही, तुमच्या कोर्टाचा ऑर्डर झाला. त्या कोर्टाच्या ऑर्डरच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही कोर्टात जाऊन स्टे घ्यायला पाहिजे. ही कारवाई झाली नसते तुमच्या घरी, तुम्हाला ते चान्स होता. आणि आता ऐकून घ्या, तुम्हाला जप्तीच्या नोटीस मिळाला. जप्तीचा नोटीस मिळाला, तुम्ही बँकेत सकाळीपासून आता यायला पाहिजे होतं. सर माझ्याकडे एवढे पैसे जमले, तुम्ही पोलीसचे पैसे भरा नको, पोलीसचा बंदोबस्त घ्या नको, मला माझी ऑपरेशन घ्या, एवढे पैसे घ्या आणि मला वेळ द्या. हा सुद्धा चान्स गमवला तुम्ही. तुमची 3 वाजेपर्यंत वाट पाहिली. ठीक आहे. सर मी बँकेत गेलो ना, साहेब लोक काय म्हणते, डायरेक्ट म्हणजे नाही म्हणजे पैसे भरायचे लागते म्हणजे बरोबर नाही. आता समजा मला एवढं सांगा, आपण 12,000 महिन्याची काम करतो, आपण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही काय बोलणार मला माहिती आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्या अर्ध्यापेक्षा जास्त पैसे वेळ कमी ऐकून घ्या. मी तुम्हाला काय म्हणणार, तुम्ही काय बोलणार मला लक्षात आलं. तुम्हाला 24 महिन्याची मुदत दिली होती 60,000 करता. त्या 24 महिन्याची इंस्टॉलमेंट दिली होती. इंस्टॉलमेंट दिली नाही, ऐकून घ्या. दर दिवशी प्रमाणे इंस्टॉलमेंट असते. इंस्टॉलमेंट दिली जाऊन आलो. 3 वेळा मी बँकेत जाऊन आलो सर. म्हणूनच मी म्हटलं 3 वेळा मी बँकेत जाऊन आलो. काकाचा साहेबासोबत बोललो. पण सांगा पैसे भरायचे काय, तर पैसे कुठून आणणार आहे सर? बॉक्सर गाडी मागतो लवकर. चला लावा फोन. या साईडला गाडी मागा. तुम्ही एक काम करा, तुमच्या काय आम्ही सामान फेकून देतो बरं तुमचं. त्याच्यामुळे तुम्ही सामान स्वतः काढा. अलमारीतलं सगळे सामान काढा. तुमचं महत्वाचे जेवढं सामान काढा. नाही तर आम्ही सामानाचे आम्हाला घेऊन जाऊ. एकही कपडा मिळणार नाही. लक्षात ठेवा. त्याला नेत नाही आम्ही. त्याला नेत नाही. कायदा नाही असं न्यायचा. त्याला न्यायचा कायदा नाही आहे का? आम्ही त्याला नेणार नाही. आमच्याकडे कोर्टाचा जी ऑर्डर आहे तेच नेणार आम्ही. त्याशिवाय काही नेणार नाही आम्ही. पण सांगितलं 10 वेळा सांगितलं. पण मी तू बँकेने म्हटलं मी का महिन्याच्या हिशोबाने पैसे भरते, कुठून आणणार एवढे पैसे? 24 महिन्याची 36 महिन्याची म्हटलं बँकेत